विश्वरत्न महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीस कोटी कोटी प्रणाम व तसेच रविवार दिनांक 19 एप्रिल रोजी होणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सांगता मिरवणूक सोहळ्यानिमित्त तमाम भीम सैनिकांना हार्दिक शुभेच्छा। विनोद भाईजी बनसोडे आणि सावधान तरुण मंडळ मधला मांगवडा तालीम सोलापूर। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीत एकरूप नेतृत्व आनंद चंदनशिवे सर्व स्तरांत सक्रिय मान्यवरांची भव्य उपस्थिती। सोलापूर शहरात सध्या भीम जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त निघणारी मिरवणूक ऐतिहासिक ठरते। दरवर्षीप्रमाणे यंदाही मिरवणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। विविध राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे। यंदाच्या उत्सवात माजी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी आपल्या कार्यशैलीमुळे विशेष लक्ष वेधले आहे। सर्व स्तरातील लोकांमध्ये सहज मिसळून प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत त्यांनी एकरूप नेतृत्व दाखवून दिले आहे। चंदनशिवे यांच्या पुढाकारातून सोलापूरच्या जयंती मिरवणुकीसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे तसेच शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले आहे। विशेष म्हणजे खासदार शिंदे यांचा या मिरवणुकीसाठी दौरा निश्चित झाल्याची माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली। 14 एप्रिल रोजी जयंतीनिमित्त शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सर्व स्तरातून अभिवादन करण्यात आले। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोटे, महापौर विनायक कोंडेल यांच्यासह आनंद चंदनशिवे उपस्थित होते। तसेच सकाळच्या सत्रात आमदार सुभाष देशमुख, जिल्हाधिकारी कार्तिकेयन, पोलीस आयुक्त राजकुमार, महानगरपालिका आयुक्त सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्र येत अभिवादन केले। या सर्वांमध्येही आनंद चंदनशिवे सक्रियपणे सहभागी झाल्याचे दिसून आले। एकूणच भीम जयंतीच्या उत्साहात सर्वच घटकांना एकत्र आणत समन्वय साधणारे नेतृत्व म्हणून आनंद चंदनशिवे यांची भूमिका ठळकपणे समोर येत आहे।